तर रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन्स. पहिले रोस्टर्ड मेथड. रोस्टर मेथड आपण बऱ्याच वेळा आता बघितलेलीच आहे, बरेच प्रॉब्लेम आपण बघितले त्यावर, की ऑर्डर पेअर्स मध्ये रिप्रेझेंटेशन आणि एनक्लोज्ड विद इन कर्ली ब्रॅकेट्स, ही रोस्टर मेथड आहे. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 2 3 4 6 8. ओके. अँड आर इज रिलेशन ऑन ए, म्हणजेच काय, आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए. बरोबर आहे. ठीक आहे. एक्स वाय बिलॉंग्स टू आर कधी, हे ऑर्डर पेअर, इफ एक्स डिवाइड्स वाय. सो बाय रोस्टर मेथड आर रिलेशन कसं होईल, तर 2 डिवाइड्स 2. बरोबर आहे, म्हणून 2 2 आला. 3 डिवाइड्स 3 रिलेशन बघा, एक्स डिवाइड्स वाय. बरोबर. 4 डिवाइड्स 4 होतं. बरोबर आहे. 4 ने 4 ला भाग जातो, 6 ने 6 ला जातो, 8 ने 8 ला जातो. हे सगळे ए मधले एलिमेंट घ्यायचे, तर ए मधले. ठीक आहे. 2 डिवाइड्स 4, 2 ने 4 ला डिवाइड करू शकतो, 2 ने 6 ला डिवाइड करू शकतो, 2 ने 8 ला डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. झाले सगळे पेअर 2 ने डिवाइड होणार आहे. आता 3 ने 6 ला डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. 3 ने 2 ला डिवाइड नाही करू शकत आपण. बरोबर आहे. 3 डिवाइड्स 2 आहे का, नाही आहे, म्हणून 3 2 येणार नाही. ठीक आहे. आता 3,8 येईल का, नाही येणार. 3,8 येणार नाही. ठीक आहे. 3,4 पण येणार नाही. 4 डिवाइड्स 8 म्हणून 4,8 आला. ठीक आहे. आता हे उलट होऊ शकतं का, 8 डिवाइड्स 4 होऊ शकतं का, 8,4 येईल का यात, तर नाही येणार, कारण 8 वी कॅन नॉट डिवाइड 4 बाय 8. ओके. सो हे झालं, याला म्हणतात रोस्टर मेथड. दुसरी मेथड आहे कोऑर्डिनेट मेथड. कोऑर्डिनेट डायग्राम जे रिलेशन आहे, रिलेशन जे आहे, समजा ए आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. याचा अर्थ काय, ए आणि बी नॉन एम्प्टी सेट आहेत. ठीक आहे. सो आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. रिलेशन हे त्याच्या क्रॉस प्रोडक्टचा सबसेट असतो. ठीक आहे. मग आता हे रिलेशन आपल्याला कोऑर्डिनेटमध्ये सुद्धा, कोऑर्डिनेट डायग्राम मध्ये सुद्धा मांडता येते. बरोबर आहे. जसं तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पॉइंट प्लॉट करता तसंच. बघा, फॉर एक्झाम्पल A1 2 3 4 BABC. ओके. बी टू सेट्स आणि आर बी द रिलेशन फ्रॉम ए टू बी, म्हणजेच काय, आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट येतील, ए मध्ये 4 आहेत, बी मध्ये 3 आहेत, 4 त्रिक 12 ए क्रॉस बी मध्ये. बरोबर ना. ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट असतात, 12. ओके. आर रिलेशन दिलंय तुम्हाला, हे रिलेशन दिलंय. बरोबर आहे. हा बघा, हा आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी आहे. बरोबर आहे. आता रिलेशन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सुद्धा आपण प्लॉट करून रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे ए चे जे एलिमेंट आहेत 1 2 3 4 एक्स ऍक्सिसला टाकले, बी चे जे एलिमेंट आहेत ते वाय ऍक्सिस वरती टाकले. ठीक आहे. आणि जसे आपण पॉइंट प्लॉट करतो तसेच हे ऑर्डर पेअर प्लॉट करायचे. आता 1, ए 1 हा आहे. बरोबर आहे. इथून एक लाईन काढली. बरोबर आहे. आणि ए मधून एक लाईन काढली, इथं इंटरसेक्ट होतो, तिथं पॉइंट आला 1, ए. हा पॉइंट इथं आला. लक्षात आलं का. तर ह्या डायग्राम मध्ये सुद्धा रिलेशन तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. याला म्हणतात कोऑर्डिनेट डायग्राम. लक्षात येते, काय अडचण नाही इथं, काही नाही. हे सुरुवातीचा ऍक्च्युली पॉइंट आहे, तो राहून गेला होता. आता ॲरो डायग्राम. ॲरो डायग्राम म्हणजेच काय, समजा ए आणि बी सेट दिलेला आहे तुम्हाला. ओके. ए आणि बी सेट दिलाय, रिलेशन सुद्धा दिलंय ए टू बी. ओके. हे आपण ॲरो डायग्राम मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक्झाम्पल बघायचं डायरेक्ट. वेन डायग्राम सारखं रिप्रेझेंटेशन आहे. ए सेट आहे, बी सेट आहे. बरोबर आहे. आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी, म्हणजे आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. रिलेशन काय असतं, ए क्रॉस बी चा सबसेट असतो. आणि रिलेशन ऑन ए असेल नुसतं तर आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए.
नुसता एक सेट असेल तर. हा, ठीक आहे. आता इथं रिलेशन दिलंय बघा, हे रिलेशन दिलंय. रिलेशन ए टू बी म्हणलं की लक्षात ठेवायचं आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ओके, मग एक ओव्हल शेप काढायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये ए चे एलिमेंट लिहायचे आणि दुसरा ओव्हल शेप घ्यायचा, त्याच्यात बी चे एलिमेंट घ्यायचे आणि जसे आर मध्ये आपल्याला ऑर्डर पेअर दिलेत तशा लाईन जॉईन करायच्या, एरो दाखवायचे. आता 1, ए 1, ए म्हणजे ए पासून 1 पासून ए पर्यंत, बरोबर आहे. 1, बी म्हणजे ए 1 पासून बी पर्यंत. 3, बी म्हणजे 3 पासून बी पर्यंत लाईन काढायची. 4, सी म्हणजे 4 पासून सी पर्यंत लाईन काढायची, ठीक आहे. याला म्हणायचं एरो डायग्राम, रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन. लक्षात आले? ओके. पुढे आपण बघितलं होतं मॅट्रिक्स मेथड, एक बघितली होती, बरोबर आहे. पुन्हा रिपीट मी सांगतो. मॅट्रिक्स मेथड, आर बी रिलेशन डिफाइंड फ्रॉम ए टू बी. ओके, ए अँड बी contain m and n element respectively. Then R is a relation can be represented by, लक्षात ठेवायचं, ए मध्ये किती एलिमेंट आहेत आणि बी सेट मध्ये किती आहेत, तसा तो मॅट्रिक्स असेल. एम बाय एन, एम एलिमेंट ए मध्ये आहेत आणि बी मध्ये एन एलिमेंट आहेत, तसा तो मॅट्रिक्स तयार होईल. त्याचं नोटेशन एम आर आहे, बरोबर आहे. आणि ते ऑल्सो दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड ऍडजसन्सी मॅट्रिक्स ऑर बुलियन मॅट्रिक्स. ओके, मग ह्या मॅट्रिक्स मध्ये कसे एलिमेंट आहेत, एम आर, तर एम आय जे 1 कधी येईल, जर ए आय आणि बी जे हा एलिमेंट आर मध्ये असेल, ऑर्डर पेअर असेल तर. आणि 0 कधी येईल, जर ए आय बी जे नसेल आर मध्ये. हे मॅट्रिक्स कसा काढलेला, ह्याचं सुद्धा तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवलेलं, हेच दाखवलं होतं. काय करायचं तर आर बघायचा, आर दिलेला आहे तुम्हाला रिलेशन. ओके, रिलेशन फ्रॉम ए टू बी. ए दिलाय 1, 2, 3, 4 म्हणजे किती एलिमेंट, 4 एलिमेंट. ओके, आणि बी मध्ये दिले 3 एलिमेंट, एक्स वाय झेड म्हणजे 4 रो असतील आणि 3 कॉलम असतील. तर ह्याचा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, बघा, नंबर ऑफ एलिमेंट इन ए 4, नंबर ऑफ एलिमेंट इन बी 3. therefore matrix is 4/3. इथे मी करून दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. हा मॅट्रिक्स आहे. ओके, वरती नावं द्यायची कॉलमला, एक्स वाय आणि झेड. ओके, आणि रोला ए मध्ये कुठले एलिमेंट आहेत ते लिहायचे, 1, 2, 3 आणि 4. ओके, आता बघा इथं पेअर 1x, 1 असाइन केलेला रो बघायचा आणि एक्स नाव दिलेला कॉलम बघायचा, म्हणजे इथं 1 आलं, बरोबर आहे. आता पुढचा एलिमेंट पहिल्या रो मधला 1 वाय आहे, इथं आहे, मग इथं 1 येईल, आलं. 1 झेड आहे का आर मध्ये, आर बघायचा, एक्झाम्पल म्हणून नाही, 0, ठीक आहे. पुन्हा 2 एक्स आहे का आर मध्ये, नाहीये, म्हणजे इथं 0. 2 वाय आहे का, आहे, मग इथं 1, बरोबर, ठीक आहे. 2 झेड आहे का आर मध्ये, नाहीये, म्हणजे 0. 3 एक्स आहे का, नाहीये, म्हणजे 0. 3 वाय आहे का, नाहीये, 0. 3 झेड आहे का, आहे, इथं 1, बरोबर आहे. पुन्हा 4 एक्स आहे का, आहे, 1. 4 वाय आहे का, आहे, 1. 4 झेड आहे का, आहे, 1. हे झालं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन, ऍडजसन्सी मॅट्रिक्स. लक्षात आलं मॅट्रिक्स, ठीक आहे. हे ऍक्च्युली झालेलं आहे, पुन्हा मी रिपीट केलंय. ओके, काय शंका आहे का इथं? नो सर. ठीक आहे. आता काय आपण एक्झाम्पल बघूया. सगळेच मी काय घेत नाही आता, परंतु काही इम्पॉर्टंट जे वाटतील ते घेतो.
बाकीचे तुमच्या लक्षात येतीलच. हा मॅट्रिक्स ठीक आहे, वरचा अर्थ कुठे? ठीक आहे, 32 नंबर हे झालंय का? मला तुम्ही सांगा आता, झाले काय? एल बी द सेट ऑफ ऑल स्ट्रेट लाईन्स इन अ प्लेन. प्लेन असेल, सपोज एक्स वाय प्लेन असेल, तिथले जेवढ्या लाईन असतील स्ट्रेट लाईन ते कलेक्ट केलेत एल मध्ये. ठीक आहे. आणि रिलेशन डिफाईन केले पी ऑन एल ॲज एक्स वाय बिलॉंग्स टू पी इफ अँड ओनली इफ एक्स इज पॅरलल टू वाय. नोटेशन मध्ये माहिती आहे तुम्हाला, एक्स इज पॅरलल टू वाय. देन शो दॅट पी इज अन इक्वालन्स रिलेशन. हे एक्झाम्पल झालंय का? नाही झालं सर हे एक्झाम्पल. ठीक आहे. आता हे इक्वालन्स रिलेशन दाखवायचं म्हणजे काय करायचंय? रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह रिलेशन दाखवायचं. आता आपल्याला माहिती आहे कुठलाही प्लेन असू दे, ह्याच्यात समजा दोन ही प्रत्येक लाईन ही स्वतःला पॅरलल असते, बरोबर आहे? समजा ही लाईन एक्स आहे, ठीक आहे. एक्स ही स्वतःलाच पॅरलल आहे, बरोबर आहे? सिन्स एक्स इज पॅरलल टू एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एल. प्रत्येक लाईन असंच असणार आहे, स्वतःला पॅरलल असणार आहे. ओके, म्हणजे झालं रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्हची डेफिनेशन लक्षात आहे का? रिफ्लेक्सिव्हची डेफिनेशन काय होती? ए बिलॉंग्स टू आर फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. बरोबर आहे? ठीक आहे, ही रिफ्लेक्सिव्हिटी झाली. मग इथे रिफ्लेक्सिव्हिटी लाईन साठी पण होते. देअरफॉर एक्स बिलॉंग्स टू आर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एल. आर च्या ऐवजी तर पी घेतला. ओके, सो दिस रिलेशन पी इज रिफ्लेक्सिव्ह. लक्षात आलं रिफ्लेक्सिव्हिटी? ठीक आहे. आता सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? ए बी बिलॉंग्स टू आर. सपोज ए वरती आर रिलेशन आहे आपलं, ठीक आहे, आणि ए मधले ए बी बिलॉंग्स टू आर. सो दिस इम्प्लाइज बी ए बिलॉंग्स टू आर. हे जर काय ट्रू असेल तर ते रिलेशन काय असतं? सिमेट्रिक असतं, बरोबर आहे? आता आपल्याला माहिती आहे की एखादा प्लेन आहे, या दोन लाईन आहेत, समजा ही एक्स आहे, ही वाय आहे. आता एक्स इज पॅरलल टू वाय आहे, बरोबर आहे? तसंच उलट्या दिशेने आपण म्हणू शकतो ना, वाय इज पॅरलल टू एक्स, बरोबर आहे? सो एक्स इज पॅरलल टू वाय, दॅट इज एक्स वाय बिलॉंग्स टू पी. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू पी. याचा अर्थ काय? एक्स इज पॅरलल टू वाय. Then xy belongs to p. This implies x is parallel to y. So similarly we can say in other direction y is parallel to x, that is yx belongs to p. बरोबर आहे? So this p relation is symmetric. आलं का लक्षात? बरोबर आहे? सिमेट्रिक झालं. आता ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह पुन्हा मी रिपीट करतोय. ट्रान्झिटिव्ह काय? सपोज ए बी बिलॉंग्स टू आर आहे, बी सी बिलॉंग्स टू आर आहे. ओके, सो दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर. बरोबर आहे? ए सी बिलॉंग्स टू आर असं जर असेल तर ते रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे, बरोबर आहे? ठीक आहे. आर इज अ रिलेशन ऑन ए सपोज. हे जर काय झालं तर असं जर सॅटिस्फाय झालं तर ते रिलेशन काय असतं? ट्रान्झिटिव्ह. आता इथं कसं आहे? पी रिलेशन आहे आणि ते त्याच्यात काय? एल पी हे रिलेशन काय? एल वरती आपण डिफाईन केलंय. एल काय? कलेक्शन ऑफ ऑल स्ट्रेट लाईन इन अ प्लेन. ओके, सो सपोज एक्स वाय बिलॉंग्स टू पी आणि वाय झेड बिलॉंग्स टू पी. एक्स वाय झेड काय आहेत? लाईन्स आहेत त्या, ठीक आहे. देन एक्स वाय बिलॉंग्स टू पी. बाय डेफिनेशन ऑफ पी, पी मधल्या कुठल्या पेअर कलेक्ट केलेत आपण? हे पेअर ऑर्डर पेअर जे ते काय आहेत? एक्स वाय बिलॉंग्स टू पी म्हणजेच एक्स इज पॅरलल टू वाय. ओके, आणि वाय झेड बिलॉंग्स टू पी म्हणजेच वाय इज पॅरलल टू झेड. ठीक आहे, लक्षात आलं का? सो अशी सिच्युएशन आहे. हा एक्स वाय झेड, ही एक्स ए लाईन, ही वाय ए लाईन, ही झेड ही लाईन, ठीक आहे.
आता एक्स इज पॅरलल टू वाय, बरोबर आहे, आणि इथं वाय इज पॅरलल टू झेड आहे, मग साहजिकच एक्स इज पॅरलल टू झेड येईल. लक्षात येते का? बरोबर. तर आता इथं एक करेक्शन केलं पाहिजे. बघा इथं आता एक्स वाय आणि वाय झेड झालं. ओके, सो ओके, हेच लिहिलंय परत सेंटेन्स परत, चालेल. सो एक्स इज पॅरलल टू वाय अँड वाय इज पॅरलल टू झेड. मग साहजिकच एक्स झेड ला सुद्धा पॅरलल असेल. दिस इम्प्लाइज अशा तीन लाईन आहेत, एक्स वाय झेड. एक्स इज पॅरलल टू वाय, वाय इज पॅरलल टू झेड, म्हणजेच एक्स झेड ला पण पॅरलल असेल, बरोबर आहे. सो दिस इम्प्लाइज एक्स झेड बिलॉंग्स टू पी. म्हणजे आपण काय शो केलं इथं, एक्स वाय बिलॉंग्स टू पी, वाय झेड बिलॉंग्स टू पी. This implies xz belongs to P. So this relation is transitive. So overall P is reflexive, symmetric and transitive. So it is equivalence relation. लक्षात आलं? लक्षात आलं का? ठीक आहे. लक्षात आलं का? कोणाला काय हो सर. शंका? आता पुढे बघा, आलं लक्षात. एल बी द ओके, एल बी द set of all straight lines in a plane. Next example, define relation T. रिलेशन आपण आर आर जे म्हणतो ना, ते आर ला टी नाव आहे इथं, ठीक आहे. ऑन एल बाय एक्स वाय बिलॉंग्स टू टी इफ अँड ओनली इफ एक्स इज परपेंडिक्युलर टू वाय, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन एक्स आणि वाय, बरोबर आहे. असं हे रिलेशन आहे. असं जर असेल तर एक्स वाय बिलॉंग्स टू टी. लक्षात आलं? परपेंडिक्युलरचं नोटेशन माहितीच आहे. तर शो दॅट टी इज नॉट अन इक्वालन्स रिलेशन. टी इक्वालन्स रिलेशन नाहीये, म्हणजे कुठलं तरी रिलेशन नसणार आहे. आता पहिलं रिफ्लेक्सिव्ह प्रॉपर्टी जर बघितली, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन जर बघितलं, तर सपोज ही लाईन, ही एक्स लाईन आहे, तर आपण असं म्हणू शकतो का, ही एक्स लाईन आहे, एक्स लाईन ही स्वतः एक्सलाच परपेंडिक्युलर आहे असं म्हणू शकतो का? पॅरलल आहे म्हणू शकतो, पण परपेंडिक्युलर नाही म्हणू शकत ना. प्रत्येक लाईन ही स्वतःला पॅरलल असते पण परपेंडिक्युलर नसते. लक्षात येते? सो रिफ्लेक्सिव्हिटी फेल्स. सो एक्स इज नॉट परपेंडिक्युलर, हे असं लिहायचं. एक मिनिट. सिन्स एक्स इज परपेंडिक्युलर टू एक्स फेल्स टू होल्ड फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एल, प्रत्येक लाईनला. देअरफॉर एक्स नॉट बिलॉंग्स टू टी. टी रिलेशनचा सेट आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एल, एल कलेक्शन ऑफ लाईन्स. लक्षात आला? सो दिस रिलेशन टी इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्हिटी झाली नाही म्हणजे हे इक्वालन्स रिलेशन होणारच नाही. सिमेट्री होते का इथं बघूया. सपोज लेट एक्स वाय बिलॉंग्स टू टी. एक्स वाय बिलॉंग्स टू टी म्हणजेच काय, एक्स इज परपेंडिक्युलर, एक्स इज परपेंडिक्युलर टू वाय. एक्स इज परपेंडिक्युलर टू वाय, देन एक्स वाय बिलॉंग्स टू टी. दिस इम्प्लाइज एक्स इज परपेंडिक्युलर टू वाय. त्याच वेळी आपण उलट सुद्धा म्हणू शकतो ना, वाय इज परपेंडिक्युलर टू एक्स आहे ना, y is perpendicular to x, so yx belongs to t. So the relation, आता इथं p चुकलंय बरं का, कुठं कुठं प्रिंटिंग मिस्टेक, हे p नाही, इथं t पाहिजे. t लक्षात ठेवा, इथं t पाहिजे. The relation t is symmetric. Okay, the relation t is symmetric. Okay, next example. एक मिनिट, पुन्हा बॅक घेतो. एक मिनिट, पुढचं
शेवटचं पेज मला वाटतं घ्यायचं राहिलं असेल. पुढचं ट्रान्झिटिव्हिटी आपण इथं पेज बहुतेक ते मी घेतलं नाही. ठीक आहे, व्हाईट बोर्डवर बघू. ट्रान्झिटिव्हिटी 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 काय असतं? सपोज ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर. हे जर काय ट्रू झालं तर ते ट्रान्झिटिव्हिटी झाली रिलेशन. ओके, आता इथं बघा कसं करणार आपण. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू टी अँड वाय झेड बिलॉंग्स टू टी. बरोबर आहे, ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय झाला? दिस इम्प्लाइज एक्स वाय, x is perpendicular to y, okay, and y is perpendicular to z. ठीक आहे. आता समजा ही x लाईन आहे, बरोबर आहे, ही y लाईन आहे, बरोबर. x is perpendicular to y आणि समजा y is perpendicular to z. ठीक आहे, आलं का? याचा अर्थ असा होतो का की x इज परपेंडिक्युलर टू झेड, असा अर्थ होईल का याचा? असं मी इथं मिनिंग असं दिसतंय का डायग्राम मध्ये एक्स इज परपेंडिक्युलर टू झेड आहे का? तर नाहीये, बरोबर आहे. सो दिस इम्प्लाइज x is perpendicular to z does not hold. So this implies xz is not belongs to t. ठीक आहे, ओके. लक्षात येते? लक्षात आलं का? हॅलो, लक्षात आलंय? हो सर. ओके, सो आपण काय दाखवलं? दस एक्स वाय बिलॉंग्स टू टी, वाय झेड बिलॉंग्स टू टी. This implies xz not belongs to t. Hence, t is not transitive. बरोबर, लक्षात आलं? म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी पण होत नाही इथं. लक्षात आलं का? ट्रान्झिटिव्हिटी सुद्धा होत नाही, रिफ्लेक्सिव्हिटी सुद्धा होत नाही. ओके, ठीक आहे. ट्रान्झिटिव्हिटी पण झाली नाही, रिफ्लेक्सिव्हिटी पण झाली नाही, फक्त सिमेट्री झाली. म्हणजे हे इक्वालन्स रिलेशन नाही. लक्षात आलं का? ते एक्झाम्पल आता जे सांगितलं परपेंडिक्युलरचं, ते इक्वालन्स रिलेशन नाही. ठीक आहे, नेक्स्ट. लेट R be a relation on a set A, then prove that R is symmetric if and only if R equal to R raised to -1, म्हणजे इनव्हर्स. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा काय कन्सिडर करायचंय? R इज सिमेट्रिक. R रिलेशन आहे कुणावर आहे? ए वर आहे, म्हणजे R इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए. लक्षात येते का?
एक सेकंड. ठीक आहे. So suppose R is symmetric. Symmetric याचा अर्थ काय? AB belongs to R, so this implies BA also belongs to R. हे जर असेल तर सिमेट्रिक. आता इथं आपण कन्सिडर करतोय R इज सिमेट्रिक. प्रूव्ह काय करायचंय? R इक्वल टू R रेस टू -1 म्हणजे इनवर्स, R इनवर्स, R चा इनवर्स हे इक्वल आहे. ठीक आहे. म्हणजे एक इलिमेंट घ्यायचा R मध्ये, तो देन XY बिलॉंग्स टू R. ठीक आहे. दिस इम्प्लाइज R इज सिमेट्रिक आहे. आता तुम्हाला सांगितलं AB बिलॉंग्स टू R असेल आणि BA बिलॉंग्स टू R तर सिमेट्रिक. R सिमेट्रिक आहे म्हणजे YX बिलॉंग्स टू R होईल. बरोबर आहे. पुन्हा ह्या दोघांचा एक मिनिट, ह्याचा इनवर्स घेतला म्हणजे YX काय होईल? XY होईल आणि R चं काय होईल? इनवर्स होईल, R रेस टू -1. ओके. म्हणजे आपण घेतलेलं काय? XY बिलॉंग्स टू R घेतलं होतं, आलं काय? XY बिलॉंग्स टू R रेस टू -1 म्हणजेच R इज अ सबसेट ऑफ R इनवर्स. बरोबर आहे. आता हेच डबल इम्प्लाइज म्हणजे ह्या डायरेक्शन, हे बघा इथं डबल इम्प्लाइज केलंय की नाही? एक इम्प्लाइज नाही, डबल इम्प्लाइज आहे म्हणजे R रेस टू -1 इज सबसेट ऑफ R. सो हे दोन्ही मिळून काय झालं? R इक्वल टू R रेस टू -1. ठीक आहे. आलं का लक्षात? सर परत एकदा एक्सप्लेन करा ना. एक मिनिट. हे बघा, आपलं अझम्पशन काय? R इज सिमेट्रिक. ओके. कन्सिडर केलंय. लेट R इज, एक मिनिट, कोणी केलं रे? लेट R इज सिमेट्रिक. ओके. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? क्लेम. काय क्लेम आहे? R इक्वल टू R इनवर्स. ओके. ठीक आहे. सो आपण काय केलं? लेट XY बिलॉंग्स टू R. ठीक आहे. एक एलिमेंट घेतला R मध्ये, आता तो R रेस टू -1 मध्ये दाखवायचा आहे. दिस इम्प्लाइज YX बिलॉंग्स टू R. वाय? कारण सिन्स R इज सिमेट्रिक. बरोबर आहे. बाय डेफिनेशन ऑफ सिमेट्री. ठीक आहे. दिस इम्प्लाइज, आता ह्या दोघांचा पण इथे इनवर्स करतो मी, काय होईल? इनवर्स तुम्हाला माहिती आहे, R चा इनवर्स कसा काढायचा? ऑर्डर पेअर उलट्या करायच्या. बरोबर आहे. XY असेल तर YX करायचं. आता ह्याचा इनवर्स घेतो म्हणजे YXY बिलॉंग्स टू R रेस टू -1. बरोबर आहे. ओके. बघा मी काय घेतलं होतं? XY बिलॉंग्स टू R घेतलं होतं, आलं काय? XY बिलॉंग्स टू R रेस टू -1 म्हणजे R इनवर्स. म्हणजे काय झालं? दिस इम्प्लाइज R इज सबसेट ऑफ R रेस टू -1. बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात आलं काय? एक बाजू लक्षात आली काही? हा सर, समजलं. आता मी हे 2 वेळा न लिहिता पुन्हा असंच उलट लिहायचंय. हे 2 वेळा न लिहिता असं 2 वेळा न लिहिता मी इथं डबल इम्प्लाइज करतो. म्हणजे जसं मी वरून खाली आलो तसंच खालून वरती पण प्रूव्ह आहे. आणि हे दोन्ही मिळून काय झालं? R इक्वल टू R रेस टू -1. लक्षात आलं का? दोन्ही बाजूने, एकदा R इज सबसेट ऑफ R रेस टू -1 आणि R रेस टू -1 इज सबसेट ऑफ R. हे दोन्ही मिळून काय झालं? R इक्वल टू R रेस टू -1. लक्षात आलं? येस सर. मग लिहिताना तुम्ही हे असं सुद्धा लिहू शकता. ते पुस्तकात लिहिले तसंच लिहायला पाहिजे असं नाही. पुस्तकात थोडी हार्ड लँग्वेज असते.
बरोबर आहे. आताच्या एक्झाम मध्ये तुम्हाला काही प्रूव्ह हे करायचं नाही, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हे व्हिडिओत पुन्हा तुम्ही बघू शकता की मी काय मधल्या स्टेप काय सांगितल्यात त्या तुम्ही ऍड करू शकता. तिथं शब्दात लिहिले पुस्तकात तर ते सिम्बॉल मध्ये लिहिता येतं. बरोबर. हा, आता कॉन्व्हर्सली इफ अँड ओनली इफ आहे ना तिथं. मग कॉन्व्हर्सली सपोज आता हे कन्सिडर करायचं आर इक्वल टू आर एस टू मायनस वन. ठीक आहे. आता आपल्याला दाखवायचं काय आहे, आर इज सिमेट्रिक. ओके, so then xy belongs to r. Okay, and r since r equal to r raised to minus 1, बरोबर आहे. म्हणून xy belongs to r च्या जागी r raised to minus 1 घेतलं. ठीक आहे. आता हे पुन्हा याचा इनवर्स घेतला, हा जो आहे xy belongs to r raised to minus 1. xy चं काय होईल yx, r raised to minus 1 कसं काय होईल r होईल. म्हणजे yx belongs to r आला. बरोबर आहे. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलंय, thus xy belongs to r, this implies yx belongs to r. ही कसली डेफिनेशन आहे, सिमेट्रिक. बरोबर आहे, सिमेट्रिक ची डेफिनेशन आहे ना, xy belongs to r, this implies yx belongs to r. So r is symmetric. लक्षात आलं, लक्षात आलं. लक्षात आलं का. येस सर. या स्टेपला आर च्या जागी आर रेस टू मायनस वन लिहिलं, कारण आपण कन्सिडर केलंय आर इक्वल टू आर रेस टू मायनस वन. पुन्हा ह्या स्टेप नंतर काय केलं, दिस इम्प्लाइज त्याचा इनवर्स घेतला, ह्याचा एक्स वाय चं वाय एक्स झालं, आर चा इनवर्स आणि पुन्हा एकदा इनवर्स घेतल्यावर तो आर होणार. बरोबर. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आर इक्वल टू समजा आपण ए बी आणि सी डी हे दोनच एलिमेंट आहेत. आर एस टू मायनस वन मध्ये काय होईल, बी ए आणि डी सी होईल. बरोबर आहे. पुन्हा याचा इनवर्स घेतला तर आर होईल. काय होईल, ह्याचा पुन्हा इनवर्स घेतला तर काय होईल, रिटर्न पुन्हा आरच मिळेल ना. बी ए चं काय होईल, ए बी होईल. डीसी चं काय होईल, पुन्हा सी डी होईल. बरोबर आहे. तेच केलं इथं आपण, याचा इनवर्स घेतला वाय एक्स आला आणि आर इनवर्सच्या जागी आर आला. सो आर इज सिमेट्रिक. लक्षात आलं. पुढचं बघा आता, नेक्स्ट बघा, लेट आर बी रिलेशन ऑन ए, then prove that R is antisymmetric if and only if R intersection R inverse is subset of I. ठीक आहे. दोन्ही बाजूने सपोज R is antisymmetric. ओके, आपल्याला हे काय दाखवायचंय, R इंटरसेक्शन R रेस टू मायनस वन सबसेट ऑफ I दाखवायचंय. एक एलिमेंट घ्या, एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन आर रेस टू मायनस वन, आर इनवर्स. ओके, देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन आर रेस टू मायनस वन, म्हणजे दोन्ही आर मध्ये पण एक्स वाय आहे आणि आर रेस टू मायनस वन मध्ये पण एक्स वाय. सो एक्स वाय बिलॉंग्स टू आर अँड एक्स वाय बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस वन. ओके, आता हा जो एक्स वाय बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस वन आहे, ह्याचा पुन्हा इनवर्स घेतला या स्टेपला बघा. दिस इम्प्लाइज एक्स वाय बिलॉंग्स टू आर, ते तसंच ठेवलं हे, आणि इथं एक्स वाय चं काय होईल वाय एक्स, आणि आर इनवर्सचा इनवर्स घेतला, पुन्हा रिटर्न आर मिळणार तुम्हाला आर. बरोबर आहे. ओके, बट आर इज अँटीसिमेट्रिक. अँटीसिमेट्रिकची डेफिनेशन काय आहे, the xy belongs to r and yx belongs to r, this implies x equal to y. हे अँटीसिमेट्रिकची डेफिनेशन आहे. therefore
xy belongs to R, yx belongs to R. This implies x equal to y. Okay. Thus आपल्याला काय मिळालं, xy belongs to R intersection R raised to -1. This implies x is equal to y. म्हणजे xy belongs to identity relation. Identity relation काय असतं? सपोज ए काय, ए बी सी आहे, ठीक आहे. आयडेंटिटी रिलेशन काय आहे तर ए ए बी बी सी सी, हे आयडेंटिटी रिलेशन आहे. किंवा हेच आपण असं लिहू शकतो, एक्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. प्रत्येक हे झालं आयडेंटिटी रिलेशन ऑन ए. ओके, तर आता इथे एक्स इज इक्वल टू वाय का आलं, कारण अँटीसिमेट्रिकची जी डेफिनेशन आहे, ए बी बिलॉंग्स टू आर, बी ए बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज ए इक्वल टू बी. ही अँटीसिमेट्रिकची डेफिनेशन आहे. ए आणि एक्स आणि वाय जर इक्वल आहे याचा अर्थ एक्स वाय बिलॉंग्स टू आय ए. सो आर इंटरसेक्शन आर इनवर्स इज सबसेट ऑफ आय ए. लक्षात आलं? हा झाला एक पार्ट. आता कॉन्व्हर्सली सपोज दॅट आर इंटरसेक्शन आर एस टू -1 म्हणजे आर इनवर्स इज सबसेट ऑफ आय. ठीक आहे, हे कन्सिडर केलं. आता दाखवायचं काय, आर इज अँटीसिमेट्रिक. बरोबर आहे. सपोज एक्स वाय बिलॉंग्स टू आर अँड वाय एक्स बिलॉंग्स टू आर. आता आपल्याला एक्स इक्वल टू वाय दाखवायचे, हे कन्सिडर केलं आपल्याला. देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर, वाय एक्स बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज एक्स वाय बिलॉंग्स टू आर आणि हे वाय एक्स आहे की नाही, ह्याचा इनवर्स घेतला अँड एक्स वाय बिलॉंग्स टू आर एस टू -1. ओके, म्हणजेच एक्स वाय कुठं आला, आर मध्ये पण आला आणि एक्स वाय आर एस टू -1 मध्ये पण आला. म्हणजे एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन आर एस टू -1. ऑलरेडी आपण अज्युम केलंय आर इंटरसेक्शन आर इनवर्स इज सबसेट ऑफ आय. सो एक्स वाय बिलॉंग्स टू काय आलं, आय आलं. अँड बाय डेफिनेशन ऑफ आयडेंटिटी रिलेशन, आयडेंटिटी रिलेशन आता तुम्हाला दाखवलं, आय ए इक्वल टू काय असतं, एक्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स इज इक्वल टू वाय. आपण कन्सिडर काय काय केलं होतं बघा, एक्स वाय आणि वाय एक्स बिलॉंग्स टू आर घेतलं होतं, आलं काय, एक्स इक्वल टू वाय. ही डेफिनेशन कसली आहे, अँटीसिमेट्रिक. हेन्स आर इज अँटीसिमेट्रिक. लक्षात आलं? लक्षात आलं का? Yes, sir. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लेट आर बी अ रिलेशन ऑन सेट ए, देन प्रूव्ह दॅट आर इज ट्रान्झिटिव्ह इफ अँड ओनली इफ आर कंपोजिशन आर, आर आर इज सबसेट ऑफ आर. इफ अँड ओनली इफ आहे. ओके, सो सपोज आर इज ट्रान्झिटिव्ह. प्रूव्ह काय करायचंय तर आर आर सबसेट ऑफ आर, म्हणजे ह्या आर आर मध्ये लेफ्ट साइडच्या एक एलिमेंट घ्यायचा, तो आर मध्ये दाखवायचा. बरोबर आहे. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर आर. बाय डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिशन ऑफ रिलेशन, त्याच्यामध्ये एखादा कॉमन एलिमेंट असणार आहे. देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर आर. दिस इम्प्लाइज देअर एक्झिस्ट, कुठला तरी एक एलिमेंट असेल मध्ये, झेड बिलॉंग्स टू सच दॅट एक्स झेड बिलॉंग्स टू आर, झेड वाय बिलॉंग्स टू आर. आपण कॉम्पोजिशनचे एक्झाम्पल बघितले होते, लक्षात आहे ना? काय करायचो आपण, समजा आर एक रिलेशन आहे आणि एस एक रिलेशन आहे. आता आर मध्ये समजा 1, a आहे, ठीक आहे, आणि एस रिलेशन मध्ये a, b आहे. आणि एस रिलेशन मध्ये a, b आहे.
मग 1 कॉमा बी, 1 कॉमा बी काय होणार, बिलॉंग्स टू आर एस. हा ए कॉमन असतो ना इथं, त्याशिवाय ते कॉम्पोजिशन मध्ये येत नाही 1 कॉमा बी. लक्षात आलं का? म्हणजेच त्या थेरम, त्या डेफिनेशन नुसार झेड एखादा मध्ये असेल, एक्स झेड बिलॉंग्स टू आर अँड वाय झेड बिलॉंग्स टू आर. ओके, बट आर इज ट्रान्झिटिव्ह. बरोबर आहे, आर ट्रान्झिटिव्ह आहे. एक्स झेड सुद्धा आर मध्ये, वाय झेड वाय पण आर मध्ये. सो बाय ट्रान्झिटिव्हिटी एक्स झेड बिलॉंग्स टू आर, वाय झेड वाय बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज एक्स वाय बिलॉंग्स टू आर. बरोबर, आपण घेतलेला कुठं एक्स वाय आर आर मध्ये, आला कुठं, या ऑरेंज मध्ये लिहिलं बघा मी, आला कुठं आर मध्ये. सो आर आर इज सबसेट ऑफ आर. लक्षात आलं? ही झाली एक बाजू. कॉन्व्हर्सली सपोज आर आर इज सबसेट ऑफ आर. आता आपल्याला दाखवायचं काय, आर इज ट्रान्झिटिव्ह, म्हणजे 2 एलिमेंट घ्यायला पाहिजेत. बरोबर, आर मध्ये. देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर, वाय झेड बिलॉंग्स टू आर. इथं देनच्या ऐवजी लेट करायचं, कारण कन्सिडर करतो आपण. दिस इम्प्लाइज by definition of composition xz belongs to rr. बरोबर ना, हा y कॉमन आहे ना इथं, y. ओके, आणि आर आर आपण ऑलरेडी काय कन्सिडर केलंय, हे बघा इथं काय कन्सिडर केलं, सबसेट ऑफ आर. सो एक्स झेड बिलॉंग्स टू आर. म्हणजे आपण काय काय केलं होतं इथं, कन्सिडर काय केलं होतं, जस एक्स वाय बिलॉंग्स टू आर, हे देन देन आहे ना इथं पहिल्या लाईनला, तिथं लेट करायचं. एक्स वाय बिलॉंग्स टू आर, वाय झेड बिलॉंग्स टू आर, अँड दिस इम्प्लाइज एक्स झेड बिलॉंग्स टू आर. हे झाली ट्रान्झिटिव्हिटी. हेन्स आर इज ट्रान्झिटिव्ह बाय डेफिनेशन. लक्षात येते? ठीक आहे, आलंय का लक्षात? नेक्स्ट थेरम लक्षात आलंय का आताच? Yes, sir. द इनव्हर्स ऑफ अन इक्वालन्स रिलेशन इज ऑल्सो इक्वालन्स रिलेशन. समजा एखादा आर रिलेशन आहे, हे इक्वालन्स रिलेशन आहे. इक्वालन्स रिलेशन म्हणजे काय, रिफ्लेक्सिव्ह, ट्रान्झिटिव्ह, सिमेट्रिक. बरोबर आहे. ह्या आर चा जर इनव्हर्स केला, म्हणजे आर एस टू मायनस 1, तर तो सुद्धा इक्वालन्स रिलेशनच असेल. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. सो लेट आर बी ए इक्वालन्स रिलेशन ऑन अ सेट ए. ओके, देन बाय डेफिनेशन ऑफ इक्वालन्स रिलेशन, R is reflexive, symmetric and transitive. We have to prove that R raised to minus 1, which is R inverse, is an equivalence relation on a set A. आता reflexivity. Let X belongs to A. Then X belongs to R. बरोबर ना, कारण R equivalence relation आहे. Reflexivity R मध्ये आहे. बरोबर आहे. So this implies, आता ह्या X belongs to R चाच इनव्हर्स केला, काय होईल, एक्स एक्स राहील आणि आर इनव्हर्स होईल. बरोबर आहे, झालं. सो आर इनव्हर्स इज रिफ्लेक्सिव्ह. लक्षात आलं पहिली प्रॉपर्टी. आता सेकंड, सिमेट्री. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू ए. ओके, सिमेट्री म्हणजेच काय, ए बी बिलॉंग्स टू आर असेल आणि बी ए बिलॉंग्स टू आर जर काय असेल, तर आर काय सिमेट्रिक आहे. ओके, आता बघा आपण एक्स वाय बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस 1 घेतलं. लेट आता दाखवायचं काय, वाय एक्स बिलॉंग्स टू आर एस टू मायनस 1 किंवा आर इनवर्स, हे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. सो एक्स वाय बिलॉंग्स टू आर एस टू मायनस 1, आर इनवर्स. ओके, ह्याचा इनवर्स केला, काय होईल, वाय एक्स बिलॉंग्स टू, देन वाय एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. आता इथं एक स्टेप ऍड केली पाहिजे. इथं डायरेक्टली लिहिलंय दिस इम्प्लाइज वाय एक्स बिलॉंग्स टू आर एस टू मायनस 1, तसं नाही आहे.
बघा व्हाईट बोर्डवर दाखवतो मी. हे बघा लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर एस टू मायनस वन. ओके, आता हे जर आपण काय केलं, दिस इम्प्लाइज इनवर्स घेतलं, काय होईल, वाय एक्स आर इनवर्सचा इनवर्स घेतला की तो आर होईल. दिस इम्प्लाइज एक्स वाय बिलॉंग्स टू अगेन आर. वाय, सिन्स आर इज इक्वालन्स रिलेशन, बरोबर आहे. आर इज इक्वालन्स रिलेशन. ठीक आहे, मी पूर्ण लिहित नाही. सो आर इज सिमेट्रिक ना. ओके, आर इज सिमेट्रिक. त्यामुळे वाय एक्स जर आर मध्ये असेल तर एक्स वाय पण आर मध्ये असेल, बरोबर आहे. आता पुन्हा ह्याचं इनवर्स घेतलं, काय होईल, एक मिनिट इथं. हा, इनवर्स घेतलं, काय होणार आहे इथं, वाय एक्स बिलॉंग्स टू आर इनवर्स, बरोबर आहे. लक्षात आलं का. आता एक्स वाय बिलॉंग्स टू आपण घेतलं होतं आर इनवर्स, आलं काय, वाय एक्स बिलॉंग्स टू आर इनवर्स. बघा, म्हणजे काय झालं, सिमेट्री झाली. लक्षात आलं का. ओके, सिमेट्री झाली का नाही, हे लक्षात आलं का तुमच्या. हॅलो. हो सर, आले लक्षात. हा, आले लक्षात. ठीक आहे. हा, सो आर इनवर्स इज सिमेट्रिक. हे पुस्तकामध्ये तुम्हाला भेटेल, परंतु हे मधलं स्टेप तुम्हाला कळणार नाहीत. ठीक आहे. आता ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, तर ए बी बिलॉंग्स टू आर असेल, बी सी बिलॉंग्स टू आर असेल. ठीक आहे, दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर आलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे बघा काय घेतलं, लेट एक्स वाय आणि वाय झेड बिलॉंग टू आर एस टू मायनस वन, वेर एक्स वाय झेड बिलॉंग्स टू ए. आता एक्स झेड बिलॉंग्स टू आर एस टू मायनस वन आलं पाहिजे. ठीक आहे. आता या स्टेप नंतर इथे इनवर्स घेतला आपण, म्हणजे काय झाला, वाय एक्स आणि वाय झेडचं झेड वाय आणि आर रेस टू मायनस वनचं काय होईल, आर होईल. ओके, दिस इम्प्लाइज हे फक्त ही जागा चेंज करून घेतली तर झेड वाय बिलॉंग्स टू आर, वाय एक्स बिलॉंग्स टू आर, आर इज इक्वलन्स रिलेशन. सो ट्रान्झिटिव्हिटी होल्ड, बरोबर आहे. इथे ट्रान्झिटिव्हिटी होल्ड आहे ना आर मध्ये, बरोबर आहे. सो वाय एक्स बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज, आणि वाय एक्स बिलॉंग्स टू आर ह्याचा इनवर्स घेतला, म्हणजे एक्स झेड बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस वन आलं. मग घेतलेलं काय, एक्स वाय वाय झेड बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस वन आलं काय, एक्स झेड बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस वन. सो आर इनवर्स इज ट्रान्झिटिव्ह. म्हणजेच आर इनवर्स काय झालं, रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक झालं, ट्रान्झिटिव्ह झालं. सो आर इनवर्स इज अन इक्वल्स रिलेशन. लक्षात येते. ठीक आहे. ठीक आहे. The intersection of equivalence relation
इज अन इक्वालन्स रिलेशन. दोन रिलेशन जर घेतले इक्वालन्स रिलेशन, त्यांचं जर काही इंटरसेक्शन घेतलं तर ते सुद्धा इक्वालन्स रिलेशन असेल. ठीक आहे. सो लेट आर अँड एस बी टू इक्वालन्स रिलेशन ऑन सेट ए. दोन घेतले, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? आर इंटरसेक्शन एस इज अन इक्वालन्स रिलेशन ऑन सेट ए. ओके. म्हणजे आर इंटरसेक्शन एस मध्ये सुद्धा रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी आली पाहिजे. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्हिटी सिन्स आर अँड एस आर रिफ्लेक्सिव्ह, हे ऑलरेडी दिलंय की नाही? इक्वालन्स रिलेशन दिले नाही आर आणि एस. सो सिन्स म्हणजे ऑलरेडी आहे, एक्झाम्पल मध्येच दिले किंवा थेरम मध्येच दिले, अझम्पशन मध्ये. देअरफॉर एक्स एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स एक्स बिलॉंग्स टू एस. बरोबर, दोन्ही मध्ये. मग एक्स एक्स आणि एक्स एक्स आर आणि एस दोन्ही इथं आहे, म्हणजे एक्स एक्स बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. बरोबर आहे. सो देअरफॉर एक्स एक्स बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. बघा, सेपरेट सेपरेट विचार केलाय. आर आणि एस दोन्ही रिफ्लेक्सिव्ह आहेत. कशावर आहेत? सेट ए, एकच सेट आहे. हे तयार केला बघा, बरोबर आहे, ऑन सेट ए. सो दोन्ही मध्ये एक्स एक्स असेल, इंटरसेक्शन मध्ये पण असणारच आहे. सो आर इंटरसेक्शन एस इज रिफ्लेक्सिव्ह. पहिलं रिलेशन लक्षात आलंय. सिमेट्री 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 पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळा मी डेफिनेशन सांगतोय. एक्स वाय जर ए बी जर आर मध्ये असेल, बी ए सुद्धा आर मध्ये असेल तर सिमेट्रिक. ओके, सिमेट्रिक. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. ओके, आता आपल्याला वाय एक्स बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस दाखवायचं आहे. देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर अँड एक्स वाय बिलॉंग्स टू एस. इंटरसेक्शन आहे ना हे, बरोबर आहे. आता बाय सिमेट्री आर पर सिमेट्रिक आहे आणि एस पण सिमेट्रिक आहे, म्हणजे वाय एक्स बिलॉंग्स टू आर अँड वाय एक्स बिलॉंग्स टू एस बाय सिमेट्री. आता आर मध्ये वाय एक्स आहे, एस मध्ये पण वाय एक्स आहे, सो वाय एक्स बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. बरोबर आहे. म्हणजेच आपण घेतलं होतं काय? दस एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस, दिस इम्प्लाइज वाय एक्स बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. सो आर इंटरसेक्शन एस इज सिमेट्रिक. ओके, लक्षात आलं का? लक्षात आलं? हॅलो, हा हो सर, आलं लक्षात. कोणाला काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? ए बी आणि बी सी जर आर मध्ये असेल, सो दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर. ही ट्रान्झिटिव्हिटी. ओके. सो लेट एक्स वाय अँड वाय झेड बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. आता आपल्याला दाखवायचं काय? एक्स झेड बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. बरोबर, हे अजून केलं आपण. आपल्याला दाखवायचं काय? एक्स झेड बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. ओके. देन आता हे इंटरसेक्शन मध्ये दोन्ही ऑर्डर पेअर, म्हणजे सेपरेटली आर आणि एस मध्ये असणार. एक्स वाय आणि वाय झेड बिलॉंग्स टू आर अँड बिलॉंग्स टू एस. बोथ आर अँड एस ट्रान्झिटिव्ह. म्हणजेच therefore xy and yz belongs to R. This implies xz belongs to R separately. बरोबर आहे. Similarly, xy and yz belongs to S. This implies xz belongs to S. So xz belongs to both relations R and S. So xz belongs to R intersection S. घेतलेलं काय आपण? अजून काय केलं होतं? अजून केलेलं आपण एक्स वाय वाय झेड बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. आलं काय आपलं बघा इथं? एक्स झेड बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस. सो आर इंटरसेक्शन एस इज ट्रान्झिटिव्ह. बरोबर, ठीक आहे. ही स्टेप होती अझम्पशनची. आलं काय?
xz belongs to R intersection S. So R intersection S is transitive. So R intersection S is equivalence relation. Is also an equivalence relation on set A. Okay. नेक्स्ट, हे थेरम ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण येणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट थेरम, अ रिलेशन आर ऑन अ सेट इज सिमेट्रिक ओके इफ अँड ओनली इफ आर इक्वल टू आर एस टू -1. दोन्ही बाजूनी प्रूव्ह करायचंय. सपोज आर इज सिमेट्रिक, प्रूव्ह काय करायचंय, आर इक्वल टू आर एस टू -1. म्हणजे दोन्ही बाजूनी करायचंय. आर इज सबसेट ऑफ आर एस टू -1 आणि आर एस टू -1 इज सबसेट ऑफ आर. सो आवर क्लेम इज आर इक्वल टू आर एस टू -1. एक इलेमेंट घ्या लेफ्ट साइडला, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर. ओके, बाय सिमेट्री एक्स वाय बिलॉंग्स टू आर जर असेल, दिस इम्प्लाइज वाय एक्स बिलॉंग्स टू आर. बरोबर आहे. आता वाय एक्स बिलॉंग्स टू आर जो आहे ह्याचा आपण इनव्हर्स घेतला, म्हणजे वाय एक्सचं काय होईल, एक्स वाय, आणि आरचं काय होईल, आर एस टू -1. लक्षात आलं. म्हणजे आपण घेतला होता एक्स वाय आर मध्ये, आला कुठं, आर रेस टू -1 मध्ये. म्हणजेच काय झालं, आर इज सबसेट ऑफ आर एस टू -1. आता दुसऱ्या बाजूने आर इनव्हर्स मध्ये एक एलिमेंट घ्यायचा, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर इनव्हर्स. ओके, देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर इनव्हर्स. दिस इम्प्लाइज, आता इनव्हर्स घेतला ह्याचा, एक्स वाय बिलॉंग्स टू आर इनव्हर्सचा, एक्स वायचं काय होईल, वाय एक्स होईल, आर इनव्हर्सचं काय होईल, आर होईल. बरोबर आहे. अँड बाय सिमेट्री, आर सिमेट्रिक आहे ना, वाय एक्सचं काय होईल, एक्स वाय होईल, आर तसाच. सो एक्स वाय बिलॉंग्स टू आर. एक्स वाय घेतलं होतं कुठं, आर इनव्हर्स, आलं कुठं, आर मध्ये. सो आर इनव्हर्स इज सबसेट ऑफ आर, अँड फ्रॉम 1 and 2 आर इक्वल टू आर एस टू -1. लक्षात आलंय. हे रेकॉर्डिंग सुद्धा सुरू आहे, तुम्ही पुन्हा सुद्धा बघू शकताय. काय शंका आहे का इथं. ही एक बाजू झाली, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन आहे दोन्ही बाजूने. आता सपोज आर इक्वल टू आर एस टू -1. आता प्रूव्ह काय करायचंय, आर इज सिमेट्रिक. आर इज सिमेट्रिक म्हणजे काय केलं पाहिजे, एक ऑर्डर पेअर आपण घेतली पाहिजे, तशी घ्यायची बघा, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर, आणि दाखवायचं वाय एक्स बिलॉंग्स टू आर. लक्षात आलं का. देन एक्स वाय बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज, ऑलरेडी आपण कन्सिडर केलं का आर इक्वल टू आर एस टू -1, म्हणजे हा आर जो आहे तो रिप्लेस केला आर एस टू -1 ह्याच्यामुळे. लक्षात आलं, आर इक्वल टू आर इनव्हर्समुळे. ठीक आहे. आता ह्या एक्स वाय बिलॉंग्स टू आर एस टू -1चा पुन्हा इनव्हर्स घेतला, एक्स वायचं काय होईल, वाय एक्स, आर इनव्हर्सचं काय होईल, आर. म्हणजेच आपण घेतलं होतं काय, एक्स वाय बिलॉंग्स टू आर, आलं काय, वाय एक्स बिलॉंग्स टू आर. Thus xy belongs to R, this implies yx belongs to R, so R is symmetric. लक्षात आलं. ठीक आहे. अंडरस्टूड. येस सर. समजलं नसेल तर विचारा. ओके, एवढं एक पेज झालं की आपण ऑब्जेक्टिव्ह कडे जायचं. ऑब्जेक्टिव्ह, a relation R on a set A is antisymmetric. Antisymmetric if and only if R intersection R s to -1 is subset of identity relation on A. Okay, so suppose
आर इज अँटीसिमेट्रिक. आपल्याला दाखवायचंय we have to prove r intersection r raised to -1 is subset of identity relation on A. ठीक आहे. Let xy belongs to r intersection r inverse. ओके, इंटरसेक्शन म्हणजे काय, एक्स वाय दोन्ही इथे आर आणि आर रेस टू -1. ओके, आता हा जो आर रेस टू -1 आहे, एक्स वाय बिलॉंग्स टू आर रेस टू -1, त्याचा इनवर्स घेतला म्हणजे एक्स वायचं काय होईल, वाय एक्स होईल, आणि आर रेस टू -1चं काय होईल, आर होईल. बरोबर आहे. बट सिन्स आर इज अँटीसिमेट्रिक, अँटीसिमेट्रिकची डेफिनेशन AB belongs to R and BA belongs to R. This implies A equal to B. So antisymmetric XY belongs to R and YX belongs to R. This implies X is equal to Y. So XY belongs to identity relation. मग अशी दाखवलं identity relation on A. लक्षात आहे ना, IA equal to XX such that X belongs to A. XX दोन्ही कोऑर्डिनेट काय आहेत, सारखे आहेत. So R intersection R inverse subset of identity relation on A. बरोबर. आता suppose R intersection R inverse is subset of identity relation on A. We have to prove R is antisymmetric. म्हणजे काय दाखवायचं आहे, AB belongs to R आणि BA belongs to R जर का असेल तर A equal to B आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून XY आणि YX belongs to R घेता आपल्याला X equal to Y दाखवायचं. Then XY and YX belongs to R. This implies XY तसंच ठेवलं पण YX जे आहे त्याचा इनव्हर्स घेतला. काय केलं, इनव्हर्स घेतला म्हणजे YX चं काय होईल, XY आणि R चं काय होईल, R इनव्हर्स. ओके, म्हणजे XY काय झाला, दोन्हीत आला, R आणि R इनव्हर्स मध्ये. सो XY बिलॉंग्स टू R इंटरसेक्शन R raised to -1 and already we have assumed that, बघा इथं मी एरो दाखवतोय, आपण हे अज्युम केलंय R इंटरसेक्शन R raised to -1 is subset of IA, identity relation on A. So this implies XY belongs to identity relation on A. So by definition of identity relation, X is equal to Y. IA तुम्हाला लक्षात आहे का, पुन्हा दाखवतो. X such that X belongs to A, ही डेफिनेशन आहे. सो X is equal to Y. आपण आपल्याला काय मिळालं, दस XY and YX belongs to R. This implies X equal to Y. ही डेफिनेशन आहे अँटीसिमेट्रिकची. लक्षात आलं. Hence the proof. ओके, प्रूफ लक्षात आलं, प्रूफ लक्षात आलं का. हो सर. Next, a relation R on a set A is asymmetric. Asymmetric म्हणजे काय, असिमेट्रिक म्हणजे AB belongs to R आहे and R is a relation on A. ठीक आहे. सो R is subset of A cross A. If AB belongs to R, this implies BA not belongs to R. हे झालं असिमेट्रिक. लक्षात आलं का, असिमेट्रिक. So we assume R is asymmetric on a set A and we have to prove R intersection R raised to -1 is equal to empty. म्हणजे काय, डिसजॉइंट आहेत R आणि R इनवर्स. लक्षात आलं का. ओके, सो लेट, म्हणजे कॉमन काही नाही असं आहे, हे प्रूव्ह करायचं. लेट XY बिलॉंग्स टू R इंटरसेक्शन R इनवर्स. आता हे प्रूव्ह करायचं असेल
तर ह्याच्यामध्ये आर इंटरसेक्शन मध्ये कुठलाच इलेमेंट नाही असं दाखवायला पाहिजे ना. मग एक घेऊया, आपण घेऊन बघू. So xy belongs to, then xy belongs to R inverse, R intersection R is to minus 1. So xy belongs to R and xy belongs to R inverse. ओके. सो आता xy आणि R inverse याचा इन्व्हर्स घेतला, हा xy तसाच, हे xy चं काय होईल yx, R inverse चं काय होईल R होईल. बरोबर आहे. बट आपण अजून काय केलंय, आर इज असिमेट्रिक. आताच तुम्हाला डेफिनेशन दाखवली. ए बी बिलॉंग्स टू आर असेल, सो दिस इम्प्लाइज बी ए नॉट बिलॉंग्स टू आर, नॉट बिलॉंग्स टू आर. ओके. आता इथं तर दिसतंय एक्स वाय बिलॉंग्स टू आर आणि वाय एक्स बिलॉंग्स टू आर. मग हे पॉसिबल नाही आहे. बरोबर, हे पॉसिबल नाही आहे. बट इफ एक्स वाय बिलॉंग्स टू आर, देन वाय एक्स नॉट बिलॉंग्स टू आर, ॲज आर इज असिमेट्रिक. सो आपलं अझम्पशन जे आहे, एक्स वाय आपण जे कन्सिडर केले, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन आर रेस टू मायनस 1, हे जे आहे ॲरो केला बघा, बरोबर आहे, हे शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे, बिकॉज आर इज असिमेट्रिक. सो देअरफॉर आर इंटरसेक्शन आर रेस टू मायनस 1 इज एम्प्टी, इज इक्वल टू एम्प्टी. लक्षात आलं का? लक्षात आलंय? लक्षात आलं का? हॅलो, येस सर. पॉसिबल नाही ना हे, बिकॉज आर इज असिमेट्रिक. Conversely, suppose R intersection R inverse equal to empty. हे आता अजून करायचं, दाखवायचं काय आपल्याला, R is asymmetric हे दाखवायचं आहे. ठीक आहे, वी हॅव टू प्रूव्ह R is asymmetric. म्हणजे R मध्ये आपण एक पेअर घ्यायची, म्हणजे एक्स वाय जर का आपण R मध्ये घेतली, तर yx नॉट बिलॉंग्स टू R. ठीक आहे. सपोज R इंटरसेक्शन R इनवर्स इज एम्प्टी, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर, ह्याचा इन्व्हर्स घेतला म्हणजे वाय एक्स बिलॉंग्स टू आर रेस टू मायनस 1. बरोबर आहे. But since R intersection R raised to minus 1 is empty, and yx belongs to R inverse, yx belongs to R inverse आहे आणि हे empty आहे, म्हणजेच yx not belongs to R ना, therefore yx not belongs to R. लक्षात येते का? xy आपण काय केलंय, xy जो आहे तो आपण R मध्ये घेतलाय. लक्षात आलं का? आणि yx काय झालंय, बिलॉंग्स टू R इनवर्स आहे. आता R, एक मिनिट, R इंटरसेक्शन R इनवर्स एम्प्टी आहे, याचा अर्थ ह्याच्यात कॉमन काहीच नाही. लक्षात आलं का? एक्स वाय जर आर मध्ये आहे, वाय एक्स आर इनवर्स मध्ये आहे, आणि हे एम्प्टी आहे हे इंटरसेक्शन, याचा अर्थ एक्स वाय जे आहे नॉट बिलॉंग्स टू आर असणारच ना. बरोबर आहे. सो दस एक्स वाय बिलॉंग्स टू आर, वाय एक्स नॉट बिलॉंग्स टू आर, सो आर इज असिमेट्रिक. लक्षात आलं का? लक्षात आलं का? येस सर, आलं लक्षात. कारण हे एम्प्टी आहे ना, कॉमन नाहीच आहे. ठीक आहे. आता हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे आपण डिस्कस करायचे. ओके, ठीक आहे, आजच कंप्लीट करून टाकूया. लेट ए बी बिलॉंग्स टू
लेट ए इक्वल टू ए बी. ठीक आहे, मी जस्टिफाय पण करतो तिथं, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत परीक्षेला ना. A equal to AB, B equal to XYZ, then the number of elements in A cross B is किती असतील तुमच्यापैकी उत्तर द्या आता. सी आन्सर बरोबर आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं मी, ज्यावेळी क्रॉस प्रोडक्ट ज्यावेळी आपण डिफाईन केलं होतं, ए मध्ये जेवढे एलिमेंट असतील म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन ए इज 2 and number of element in B equal to 3. मग 3 into 2. लक्षात आलं का? म्हणजे आन्सर काय, सी. बरोबर. पुढे, लेट ए बी नॉन एम्प्टी सेट, आय ए बी द रिलेशन ऑन ए. आय ए म्हणजेच काय, आयडेंटिटी रिलेशन ऑन ए, डिफाइंड ॲज एक्स वाय बिलॉंग्स टू आय ए इफ अँड ओनली इफ एक्स इक्वल टू वाय. ओके, देन आय ए इज गिवन बाय, देन आय ए इज गिवन बाय. सांगा आन्सर काय येईल. मगाशीच मी दाखवलं लिहून, मला वाटतं एक्स एक्स बरोबर ना, मगाशी दाखवलं ना लिहून. आन्सर येईल ए. लक्षात येते का? हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे आन्सर बरोबर आहे ए. मगाशीच आता 1-2 वेळा मी तुम्हाला लिहून दाखवलं का नाही, है ना? बरोबर. आता पुढे बघा तिसरं, लेट ए इक्वल टू 0 1 2 आर बी रिलेशन ऑन ए डिफाइंड बाय एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू वाय, देन आर. ए मध्ये बघा काय आहेत एलिमेंट, 0 1 2. मग आर मध्ये कुठले एलिमेंट येतील, रिलेशन बघा काय दिले, डेफिनेशन रिलेशनची काय, एक्स इज लेस दॅन इक्वल टू वाय. मग 0 0 0 0 is less than equal to 0, 0 is less than equal to 1, 0 is less than equal to 2, पुन्हा 1 is less than equal to 2, 1 is less than equal to 1, 1 is less than equal to 2 आणि 2 is less than equal to 2. बरोबर आहे. म्हणजे आन्सर ए येईल. पर तरी पण बाकीचे पण चेक करा, इथं सी येऊ शकत नाही, बरोबर आहे, डी पण नाही येऊ शकत, बरोबर ना. कारण बघा हे बरोबर आहे, 0 इज लेस दॅन इक्वल टू 1, ओके, 1 इज लेस दॅन इक्वल टू 2, पण बाकीचा काहीच विचार झाला ना पेअरचा. अजून पेअर होतील ना, बरोबर आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 0 होऊ शकते का, नाही होऊ शकत. 2 इज लेस दॅन इक्वल टू 1 होऊ शकतं का, नाही होऊ शकत, बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी गेला. इथं पण बघा 0 इज लेस दॅन इक्वल टू 0, 1 इज लेस दॅन इक्वल टू 0 होईल का, नाही होणार, म्हणजे हा पण नाही. मग राहिला काय, ए. ए मध्ये बघा सगळं सॅटिस्फाय होते का नाही, बरोबर आहे. चौथ्याचं बघा, चौथ्याचं, लेट ए इक्वल टू 1 2 3 4 5, ओके, आर बी द रिलेशन ऑन ए डिफाइंड बाय एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एक्स डिवाइड्स वाय, एक्स डिवाइड्स वाय, देन आर. बघा एक्स डिवाइड्स वाय म्हणजे कुठल्या कुठल्या पेअर येतील, 1 डिवाइड 1, बरोबर आहे, 1 डिवाइड्स 2, 1 ने 2 ला डिवाइड करता येते, 1 डिवाइड्स 3, 1 डिवाइड्स 4, 1 डिवाइड्स 5, बरोबर आहे. ओके, आता 5 डिवाइड्स 1 होईल का, नाही होणार. 4 डिवाइड्स 1 होईल का, नाही होणार. 3 डिवाइड्स 1 होईल का, नाही. 2 डिवाइड्स 1 होईल का, नाही. 1 डिवाइड्स 1, ओके. आता 2 डिवाइड्स 2 होईल, बरोबर आहे. 2 डिवाइड्स 3 होईल का, नाही होणार. 2 ने 3 ला डिवाइड करता येणार नाही. 2 डिवाइड्स 4 होत आहे, बरोबर आहे. ओके,
2/5 होईल का? नाही होणार. किंवा 2/1 होईल का? नाही होणार. आता 3/3 होत आहे, बरोबर आहे. 3/4 होईल का? नाही होणार. 3/5 होईल का? नाही होणार. किंवा 3/2 होणार नाही, 3/1 पण होणार नाही. इथपर्यंत ठीक आहे. आता 4/4 होत आहे. 4/5 होईल का? नाही. 4/3 होईल का? नाही. 4/2 होईल का? नाही. 4/1 होईल का? नाही. म्हणजे हे बरोबर आहे. 5/5 बरोबर आहे. बरोबर आहे. 5/4 होत नाही, 5/3 होत नाही, 5/2 होत नाही, 5/1 होत नाही. म्हणजे आन्सर आहे बी. लक्षात आलं का? आता हा डी चा जर विचार केला, डी कंडिशन सॅटिस्फाय होते, पण पेअर सगळे येत नाहीत ना. 2/4 येते का इथं? या डी मध्ये येते का इथं? नाही येत ना. 2/4 येत नाही, बरोबर आहे. लक्षात आलं का? त्यामुळे हे होणार नाही. पहिल्यामध्ये पण होतंय सॅटिस्फाईड, पण सगळे येत नाहीत ना. सगळं आलं पाहिजे आर मध्ये. ही x/y ही कंडिशन सगळीकडे सगळे प्रूव्ह होतील, एवढे सगळ्या पेअर आले पाहिजे. पाचव्याचं बघा. इफ R is a relation on set A equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 defined as xy belongs to R if and only if x is square root of y. काय? x is square root of y. आता पहिल्याचा जर विचार केला आपण, बघा 1 is square root of 1 आहे, बरोबर आहे. 4 is a square root of 16 आहे, बरोबर आहे. 5 is square root of 25 आहे, बरोबर आहे. मग आन्सर ए बरोबर आहे का? नाही. का नाही आहे? का नाही आहे? कारण 16 आणि 25 हे ए मधले एलिमेंट आहेत का? नाही ना, बरोबर. म्हणजे 1 नाही होऊ शकत. आता पुढचं बघा, 1 इज स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे का? नाही आहे, म्हणजे हे बी पण नाही होऊ शकत. आता इथं सी बघा, 1 इज स्क्वेअर रूट ऑफ 1 आहे, 3 इज स्क्वेअर रूट ऑफ 9 पण आहे, पण 4 इज नॉट स्क्वेअर रूट ऑफ 2 ना, म्हणजे सी पण नाही होत. आता डी बघा, 1 इज स्क्वेअर रूट ऑफ 1, 2 इज स्क्वेअर रूट ऑफ 4, 3 इज स्क्वेअर रूट ऑफ 9, आणि हे सगळे जे 1 1 2 1 2 3 4 9 हे जे नंबर आहेत हे ए मधले आहेत ना, ए मधलेच पाहिजेत. लक्षात आलं का? सो आन्सर इज डी. लक्षात येते? आता पुढे बघा, ए इक्वल टू 1 2 ए क्रॉस ए मध्ये कुठले एलिमेंट येतील? आपलं कुठला क्रॉस प्रोडक्ट काय होईल? तो क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे, आता हे तर तुम्हाला यायला पाहिजे. 1 1 पेअर येईल, बरोबर आहे. 1 2 पेअर येईल, 2 1 पेअर येईल आणि 2 2 पेअर येईल, म्हणजे आन्सर सी. बरोबर ना? नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इक्वल टू 2, मग ए क्रॉस ए मध्ये किती येतील? 2 इंटू 2 एलिमेंट, 4 एलिमेंट येतील. ओके. 7. If R is a relation on set A equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 defined as xy belongs to R if and only if x is square of y. X is square of y. xy कधी R मध्ये असेल? x is square of y. 1 is square of 1, 1 is square of 1, बरोबर आहे. 2 is square of 16, नाही. 1 is square of 1, 2 is square of 2, नाही. बरोबर आहे. आता बघा डी बघू, 1 इज स्क्वेअर ऑफ 1, 4 इज स्क्वेअर ऑफ 2, बरोबर आहे. 3 इज नॉट स्क्वेअर ऑफ 9 ना. आता सी बघा, 1 इज स्क्वेअर ऑफ 1, 4 इज स्क्वेअर ऑफ 2, 9 इज स्क्वेअर ऑफ 3,
आणि 1 2 4 3 9 हे सगळे एलिमेंट कुठले आहेत? ए मधलेच आहेत. म्हणजे आन्सर सी. आन्सर काय येईल? सी. लक्षात येते? A B C D E. Then which of the following is a partition of A? पार्टिशन ऑफ ए. कुठला सेट हा पार्टिशन आहे इथं? कुठला? ए बघा सेट. आता हा ए पार्टिशन बघा. हे पार्टिशन आहे का बघायचं. ए बी बी सी डी ई. हे सबसेट्स ऑफ ए आहेत. बरोबर आहे. प्रत्येक सबसेट मध्ये या कर्ली ब्रॅकेट मध्ये ए बी सी डी ई सगळे एलिमेंट येतात. बरोबर आहे. बरोबर आहे. पण हे पेअर वाईज डिसजॉईंट नाहीये. पेअर वाईज डिसजॉईंट नाही ना. ए बी आणि बी सी बघा पहिले दोन एलिमेंट. ए बी आणि बी सी डिसजॉईंट आहे का? हे नाहीये. म्हणजे ए नाही. बरोबर आहे. आता सी बघा. ए बी ए बी सी बी डी डिसजॉईंट आहे का? नाहीये. ए बी सी आणि डी बघा. आता ए बी सी बी डी ई डिसजॉईंट आहे का? नाही डिसजॉईंट. आता बी बघा. हे आन्सर आहे. ए बी सी डी आणि ई हे इंटरसेक्शन जर घेतलं तर काय येईल? एम्प्टी येईल. बरोबर आहे. म्हणजे डिसजॉईंट आहे. ते डिसजॉईंट आहेत ना हे सगळे सबसेट. आणि एबीसी मधले सगळे एलिमेंट येत आहेत त्यात. म्हणजे आन्सर काय आहे? बी आहे. लक्षात आलं का? आन्सर काय आहे? बी आहे. कसं आहे की आन्सर जे आहे त्याला जस्टिफिकेशन पण तुम्हाला माहित पाहिजे ना. आता ए 1 2 3 आर दिलाय 1 1 1 3 2 3. सो आर इनवर्स काय आहे? ह्या सगळ्या पेअरचे एक्झॅक्टली उलट करायचं. एक्झॅक्टली उलट करायचं म्हणजे काय काय येणार आहेत? 1 1 येईल, 3 1 येईल आणि 3 2 येईल. आन्सर सी. पेअर काय करायचे? उलटे करायचे. पुढे बघा. इफ आर इज 2 3 4 6 बी सेट and R with the relation on A defined by XY belongs to R. पेअर XY R मध्ये येईल कधी? इफ अँड ओनली इफ X is relatively prime to Y. Okay, Y. Then R is R equal to. आता रिलेटिव्हली प्राइम म्हणजे काय? कॉमन फॅक्टर हा 1 असला पाहिजे. 2 नंबर मध्ये कॉमन फॅक्टर 1 असला पाहिजे. बघा आता 2 3 4 6 2 आणि 3 मध्ये कॉमन फॅक्टर काय? 1 आहे. म्हणजे 2 3 येईल. बरोबर आहे. 2 आणि 4 मध्ये 1 कॉमन फॅक्टर पाहिजे. बरोबर. 2 आणि 4 येणार नाही. 2 आणि 6 येणार नाही. बरोबर आहे. 3 2 उलट घ्या. 3 2 ह्याच्यात पण कॉमन फॅक्टर 1 आहे. पुन्हा 3 4 3 4 मध्ये पण कॉमन फॅक्टर काय? 1 आहे. बरोबर. आणि 4 3 कॉमन फॅक्टर 1. रिलेटिव्हली प्राइम. दुसरी डेफिनेशन जीसीडी ऑफ ए अँड बी. ए अँड बी आर रिलेटिव्हली प्राइम इफ जीसीडी ऑफ ए बी इक्वल टू 1. किंवा दुसऱ्या शब्दात मी सांगतो त्यांच्या 2 नंबर मध्ये जर कॉमन फॅक्टर 1 असेल, फक्त कॉमन फॅक्टर 1 असेल, बाकी कुठलाही नंबर नसेल कॉमन फॅक्टर, तर तो रिलेटिव्हली प्राइम. ठीक आहे. लक्षात आलं का? हो सर. अकरा. आता हे तर काय क्रॉस प्रोडक्ट पुन्हा आलं बघा. एक्स कंटेन एम एलिमेंट, वाय कंटेन एन एलिमेंट, देन एक्स वाय कंटेन्स किती? एम इंटू एन. आन्सर सी. 12. आता इथं मॅट्रिक्स काय येईल हे विचारलंय. रिलेशन दिलंय आणि ए दिलेला आहे. हे तर काय तुम्हाला येईलच.
येईल ना. मॅट्रिक्स फाइंड आउट करून बघायचा सरळ ए बी सी, ए बी सी, बरोबर आहे. ए बी म्हणजे 1, ए सी इथं 1 येईल, ए ए नाही आहे म्हणजे 0, बरोबर आहे. बी ए आहे का 0, बी सी 1, बी बी आहे का नाही आहे 0, सी 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 ए आहे का नाही, सी बी आहे का नाही, सी सी 1 आहे. हा कुठला ऑप्शन आहे बघा, बी. आर हे बघा, हे पुन्हा रिलेशन दिलंय आणि कुठल्या कुठल्या सेटवर दिलंय, ए वर दिलंय. तर मॅट्रिक्स काय, आता हे मी सांगत नाही, तुमचं तुम्ही बघा, हे तुम्हाला येईलच. सांगा कुणी. हम्म, 1 1 नाही, 0 1 2 आहे, 1 1 3 आहे, 1 2 1 नाही आहे, 0 2 2 1 2 3 नाही आहे, 0 आलं, बरोबर आहे. पुन्हा 3 1 नाही आहे म्हणजे 0, 3 2 नाही आहे म्हणजे 0, 3 3 आहे म्हणजे 1, म्हणजे आन्सर डी. लक्षात आलं का. ओके, सगळे आन्सर देत आहेत. चौदा बघा आता, ए दिलाय 1 2 3 4, बी दिलाय ए बी सी, सी दिलाय एक्स वाय झेड डब्ल्यू. ओके, आर आणि एस हे दोन रिलेशन आहेत, बरोबर आहे. आर मध्ये 1 ए 2 बी 3 सी आहे आणि एस मध्ये ए एक्स ए वाय बी वाय सी झेड सी डब्ल्यू. देन कॉम्पोजिशन मध्ये काय काय येईल, कॉमन बघायचं. बघा 1 ए, ए सेकंड प्लेसला ए आहे, एस मध्ये फर्स्ट प्लेसला ए असतील असे किती पेअर आहेत बघा, ए एक्स ए वाय म्हणजे ए एक्स येईल आणि 1 एक्स येईल आणि 1 वाय येईल, बरोबर आहे. सेकंड बघा 2 बी, सेकंड प्लेसला बी आहे, एस मध्ये फर्स्ट प्लेसला बी असणारे किती आहेत पेअर, एक आहे म्हणजे इथे येईल 2 वाय, बरोबर आहे. पुन्हा बी असलेला आहे का नाही आहे, आता 3 सी, सेकंड प्लेसला सी आहे, बरोबर आहे. एस मध्ये बघायचे, फर्स्ट प्लेसला सी असणारे किती पेअर आहेत, सी झेड आणि सी डब्ल्यू, ते दोन्ही जॉईन करायचे म्हणजे 3 झेड आणि 3 डब्ल्यू, म्हणजे आन्सर आहे ए. लक्षात आलं का. A relation R on a set S which reflexive, symmetric and transitive is called, पुन्हा पुन्हा आपण ते बघितलं एक्झाम्पल मध्ये, इक्वालन्स रिलेशन, म्हणजे आन्सर सी, बरोबर आहे. 16चं बघा, ए इक्वल टू 1 2 3 दिले, आर दिले 1 3 3 1 2 3, बी रिलेशन ऑन ए, देन आर इज, आर काय, आर सिमेट्रिक आहे का नाही, 1 3 3 1 आहे पण 2 3 3 2 आहे का यात, नाही आहे म्हणजे सिमेट्रिक नाही. अँटी सिमेट्रिक आहे का, म्हणजे इक्वल, ए बी आणि बी ए असेल, ए इक्वल टू बी. अँटीसिमेट्रिक म्हणजे काय, ए बी बिलॉंग्स टू आर, बी ए बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज ए इक्वल टू बी. असं होतंय का इथे सॅटिस्फाय, नाही म्हणजे हे पण नाही आहे. ओके, आता सिमेट्रिक तर नाहीच आहे, अँटीसिमेट्रिक पण नाही म्हणजे सी पण नाही, मग राहिलं काय, डी, नायदर सिमेट्रिक नॉर अँटीसिमेट्रिक. सिमेट्रिक पण म्हणता येणार नाही कारण 2 3 आहे पण 3 2 नाही.
लक्षात आलं? 17. द रिलेशन लेस दॅन इक्वल टू ऑन सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे झेड. ठीक आहे. मग हा रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का? सिमेट्रिक होणार नाही. हे लेस दॅन इक्वल टू सिमेट्रिक होणार नाही, कारण ए इज लेस दॅन इक्वल टू बी, बी इज लेस दॅन इक्वल टू ए असं होणार नाही. आणि जर झालं असं तर ए इक्वल टू बी असेल. लक्षात आलं का? म्हणजे अँटीसिमेट्रिक. ठीक आहे. रिफ्लेक्झिव्हिटी होईल, ट्रान्झिटिव्हिटी होईल, पण सिमेट्री होणार नाही, म्हणजे हे होणार नाही. बरोबर आहे. इररिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? इररिफ्लेक्सिव्ह इररिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? म्हणजे अशी कुठलीही पेर येणार नाही. ए ए इज नॉट बिलॉंग्स टू आर, हे झालं इररिफ्लेक्सिव्ह. पण इररिफ्लेक्सिव्ह होणार नाही, हे रिफ्लेक्सिव्ह होईल, म्हणजे हे पण होणार नाही. म्हणजे हे सुद्धा होणार नाही. असिमेट्रिक पण होणार नाही. म्हणजे होईल काय? फक्त सी, रिफ्लेक्सिव्ह, अँटीसिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. ओके. 18 नंबर. आता बघा, ए 1 2 3 4, A cross A be an equivalence relation on A, then equivalence class of 2 equal to काय येईल? Equivalence class of 2 आठवते का? डेफिनेशन इक्विव्हॅलन्स क्लास. इक्विव्हॅलन्स क्लास ऑफ ए म्हणजेच काय? x belongs to A such that x is related to A. रिलेटेड असलेले ए ला सगळे. मग 2 ला रिलेटेड किती पेअर आहेत ए क्रॉस बी मध्ये? कुठले आहेत? क्रॉस प्रोडक्ट कसं करतो आपण? ए क्रॉस ए काय काय येईल? 1 1, बरोबर आहे. 1 2, 1 3, 1 4, बरोबर आहे. पुढं 2 2 1, बरोबर आहे. 2 2, 2 3 आणि 2 4, बरोबर आहे. पुढं काय येईल? 3 1 3 2 3 4 3 3, 4 1 4 2 4 3 4 4. मग 2 ला रिलेटेड कुठले कुठले आहेत एलिमेंट? हे बघा, 1 2 3 4, म्हणजे आन्सर डी. लक्षात आलं का? 19व, Z is the set of integers, then strict order relation on Z is. स्ट्रिक्ट ऑर्डर म्हणजे लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन. हे काय आहे? काय रिफ्लेक्सिव्ह आहे का? 1 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1 म्हणू शकतो का? नाही. बरोबर आहे. 1 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2 आणि 2 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असं म्हणू शकतो का? नाही. ट्रान्झिटिव्ह म्हणू शकतो का? एक मिनिट.
बरोबर. स्ट्रिक्ट ऑर्डर ऑफ झेड ऑन झेड इज, आन्सर दिलं डी. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी असेल तर ए इज लेस दॅन सी, हे असं सुद्धा होऊ शकतं ऍक्च्युली. बरोबर आहे. म्हणजे असिमेट्रिक पण वाटतंय हे आणि ट्रान्झिटिव्ह पण वाटतंय. स्ट्रिक्ट ऑर्डर. एक सेकंड. ओके, इथं थोडस संभाविक आहे. ट्रान्झिटिव्ह होऊ शकतं, पण झेड मध्ये निगेटिव्ह नंबर पण आहेत, त्यामुळे हे थोडस संशयास्पद आहे. डी असिमेट्रिक तर होईलच, कारण 1 इज लेस दॅन 2 बट दिस डज नॉट इम्प्लाइज 2 इज लेस दॅन 1, असं होऊ शकत नाही. म्हणजे असिमेट्रिक पण होऊ असिमेट्रिक पण बरोबर आहे. ट्रान्झिटिव्ह मे बी ओके, इथं काय होऊ शकतं? ट्रान्झिटिव्ह पण होऊ शकतं आणि सिमेट्रिक असिमेट्रिक पण होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट बघू. 20वा बघू आता. हा, मगाशी आपण हे प्रूव्हच केलंय. रिलेशन आर ऑन सेट ए विच इज अँटीसिमेट्रिक इफ अँड ओनली इफ, हे आन्सर आहे बी. मगाशी प्रूव्ह केलंय आपण. बरोबर आहे. नेक्स्ट, रिलेशन आर ऑन सेट ए विच इज रिफ्लेक्सिव्ह, अँटीसिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह इज कॉल्ड काय? पार्शियल ऑर्डर. डेफिनेशनच आहे पार्शियल ऑर्डर. ठीक आहे, हे पण डायरेक्ट मगाशी आपण थेरम मध्ये बघितले. पुढे आर बी रिलेशन ऑन ए देन आर इज ट्रान्झिटिव्ह इफ अँड ओनली इफ, हा सुद्धा थेरमच आपण केलाय. ए आन्सर त्याचं ए. आर 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 इज सबसेट ऑफ आर, हे सुद्धा प्रूव्ह मगाशी बघितले आपण. आता शेवटचं, if R is a relation on set A then the transitive closure of R is, हे ह्याचा सुद्धा आपण थेरम बघितलेला आहे. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह रिलेशन which contains R as a subset. आन्सर सी आहे. ठीक आहे, तर आपला हा युनिट संपलेला आहे. काय कुणाला इथं शंका आहे का?